नमस्कार, नमस्ते. फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. सातारा जिल्हा परिषदेची रणधुमाळी अगदी काही दिवसातच सुरू होत आहे. तसेच फलटण पंचायत समितीची रणधुमाळी आता सुरू होणार असतानाच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू झालेल्या आहेत. शिवसेना राजे गटाच्या माध्यमातून जिल्हा परिषद बरड गटामधून इच्छुक असलेल्या सौ वैशाली संदीप कांबळे ज्या निंबळगावच्या आहेत त्या इच्छुक आहेत, त्या आपल्याशी बोलण्यासाठी उपलब्ध आहेत. मॅडम, काय सांगाल, या ठिकाणी आज उमेदवारीची मागणी केलेली आहे? नमस्कार, मी सौ वैशाली संदीप कांबळे, राहणार निंबळक, तालुका फलटण, जिल्हा सातारा. या ठिकाणी जिल्हा परिषद बरडगट या गटासाठी मी माझी उमेदवारीची इच्छा व्यक्त केलेली आहे. या ठिकाणी राजे गट यांच्या माध्यमातून या ठिकाणी मी निंबळक गावातून माझी उमेदवारीची इच्छा व्यक्त केलेली आहे. मी तसं तर उपशिक्षक या पदावरती कार्यरत आहे, पण शैक्षणिक कामकाज करत असतानाच या ठिकाणी सामाजिक कामही माझं सुरू आहे. या सामाजिक कामामध्ये ज्या महिला आर्थिकरित्या वंचित आहेत किंवा दुर्बल घटकातील आहेत अशा महिलांच्यासाठी मी सक्षमीकरण आणि सबलीकरण हा उपक्रम हाती घेतला आणि या उपक्रमाच्या माध्यमातून माझ्या पूर्व भागातील बऱ्यापैकी महिलांना मी सक्षम आणि सबल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये बऱ्यापैकी मी यशस्वी झालेली आहे. जिल्हा परिषदेच्या बरड गटामधून तुम्ही उमेदवारी मागताय. जे काही 14 गाव आहेत त्यामध्ये तुम्ही गेलाय का आणि लोकांमधून काय मागणी येते? हो सर, या ठिकाणी मी बऱ्यापैकी या बरड गटामध्ये येणाऱ्या गावांशी संपर्क केलेला आहे आणि त्या गावामधून लोकांची ही मागणी आहे की या ठिकाणी मला जर तिकीट मिळालं आणि मी जर या ठिकाणी उमेदवार म्हणून आली तर त्या लोकांचा निश्चितच मला पाठिंबा राहणार आहे. या ठिकाणी भविष्य काळामध्ये काय कन्सेप्ट आहेत? जिल्हा परिषदेला तुम्ही निवडून गेल्यानंतर काय तुमच्या कन्सेप्ट आहेत? या ठिकाणी माझा एक कन्सेप्ट असा राहील की ज्या माझ्या या बरड गटामध्ये असणाऱ्या जे काही गावं आहेत त्या गावामधील जो महिला वर्ग आहे त्यांना सर्वप्रथम सक्षम बनवण्यासाठी माझे प्रयत्न राहणारच आहेत. मी आता करतेच, पण आणखीन मला जास्त जोमाने करता येतील. त्याचबरोबर जो तरुण वर्ग आहे, सुशिक्षित बेरोजगार तरुण वर्ग आहे, या सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्यासाठी मला जर माझ्या माध्यमातून त्यांना काही देता आलं तर त्या ठिकाणी मी त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी काम करण्यासाठी इच्छुक आहे. आज मुलाखत दिलेली आहे. पक्ष नेतृत्वाकडे तुम्ही उमेदवारीची मागणी केलेली आहे. काय नेमकं पक्ष नेतृत्व काय म्हणले? पक्ष नेतृत्व आता आमच्या निंबळक गावचे या ठिकाणी खरं तर आज मला बापूंची उणीव भासते, पण बापूंच्या पाठीमागं या ठिकाणी आमचे निंबळक गावचे जे ज्येष्ठ नेते मंडळी आहेत, त्याचबरोबर आता तरुण जे व्यक्तिमत्व आपल्या समोर आलेलं आहे ते म्हणजे आपले आदरणीय मेघराज भाऊ असतील, त्यानंतर शंभूराज आबा असतील, यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही पूर्ण निंबळक गावातील ग्रामस्थांनी पक्षश्रेष्ठींच्याकडे मागणी केलेली आहे. निश्चितच आम्हालाही असं वाटतंय, 100% वाटतंय की या ठिकाणी आम्हाला पक्षश्रेष्ठी विचार करून आमच्या निंबळक गावासाठी या गटाचं तिकीट देतील आणि उमेदवारी आम्हाला मिळेल अशी आशा वाटते. ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, सोसायटीचे संचालक दादासाहेब कापसे आहेत. काय सांगाल, या ठिकाणी वैशालीताई कांबळे यांच्या उमेदवारीची मागणी केलेली आहे? खरं तर या आधीच त्यांना कुठलं तरी तिकीट मिळायला पाहिजे होतं. गेले 7-8 टर्म त्यांनी तिकीट मागितलं होतं. संदीप कांबळे यांनी आमदारकीला सुद्धा त्यांनी 3 वेळा ट्राय केला होता, परंतु त्यांना तिकीट नाकारलं होतं. तरी ते निष्ठावंत कार्यकर्ते राहिलेले आहेत रामराजे गटाचे आणि त्याच्यामुळं त्यांना यावेळेस, आणि त्यांचं कार्यसुद्धा आहे, वैशालीताईंचं कार्य आहे, त्यांना पाठिंबा मिळाला, जिल्हा परिषदेचं तिकीट मिळालं तर त्यांना अजून जोमानं काम करता येईल. कारण कसं आहे, काही नसताना उपशिक्षक असताना ते काम करत आहेत महिला सबलीकरणासाठी. तर आता जर त्यांना तिकीट मिळालं आणि ते निवडून येणारच, त्याचं काही वादच नाही. कारण 5-7 गावात त्यांनी भरपूर काम केलेलं आहे. तरी त्यांना तिकीट मिळावं ही आमच्या निंबळक गावच्या राजे गटाच्या वतीने मी विनंती करत आहे. देवानंद कापसे आहेत, संत ज्ञानेश्वर नागरी पतसंस्थेचे व्यवस्थापक आहेत. काय सांगाल, या ठिकाणी वैशालीताई कांबळे यांच्या उमेदवारीची मागणी केलेली आहे? आता आज आम्ही सर्व ग्रामस्थ, निंबळक हे गाव ऐतिहासिक आहे आणि या गावातील आम्ही सर्व मिळून वैशाली संदीप कांबळे यांच्यासाठी तिकीट मागणी आत्ताच केलेली आहे आणि त्यांना तिकीट मिळेल अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे. कारण वैशाली कांबळे ह्या उच्च शिक्षित असून त्यांचं कार्यही चांगलं आहे. त्या महिला सक्षमीकरणामध्ये प्रत्येक सुट्टीत त्यांचं
पूर्व भागात अगदी ह्या गटाची 14 गावं आहेत ना, ह्या 14 गावाशी त्यांनी जवळजवळ संपर्क केला आणि निंबळक हे गाव ऐतिहासिक असल्यामुळं मुळातच नायगुमवाडीपासून पूर्व आमचं जुनं गाव हे आहे आणि त्यामुळे शेरे शिंदेवाडी या गावाशी आमचा पहिल्यापासून संपर्क आहे. बरड हे गाव मोठं गाव आहे, त्या बरड गावाशी आमचा निंबळकचा फार मोठा संपर्क आहे. अशा सगळ्या गावात आमचा निंबळक गावाचा संपर्क असल्याने अगदी ह्या संपूर्ण गटातून आम्हाला चांगलं मताधिक्य मिळेल अशी आम्हाला खात्री आहे आणि त्यामुळं आम्हाला तिकीटही मिळेल आणि आमचे वैशाली संदीप कांबळे हे विजयी होतील यात कसली शंका नाही. संत ज्ञानेश्वर पतसंस्थेचे चेअरमन आहेत मेघराज भाऊ निंबाळकर आहेत. काय सांगाल, या ठिकाणी आपण वैशालीताई कांबळे यांच्या उमेदवारीची मागणी केलेली आहे. ह्या गटात मागणी विशेष म्हणजे करून ओपन एससी असून सुद्धा आम्ही महिलेला मागितलेलं आहे. कारण महिलेला मागायचं कारण असं आहे की ह्या महिला इतका प्रभावीपणे काम करत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी शासकीय योजना सगळ्या ज्या असतील त्या घरपोच महिलांना कशी माहिती होईल, त्याचं कर्ज कसं उपलब्ध होईल ह्याची त्यांनी घरोघरी जाऊन माहिती करून दिलेली आहे. सगळे पैसे देऊ शकतात पण माहिती प्रॉपर माहिती कोण देऊ शकत नाही. हे त्यांनी ते महत्त्वाचं काम केलेलं आहे. बिगर पैशाची सुद्धा कामं होऊ शकतात हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि विशेष म्हणजे महिला पण त्यांच्या इतक्या मागं खंबीरपणे उभ्या आहेत की ते म्हणतील ते पूर्ण ऐकतायत. एवढं बोलतो आणि थांबतो. नक्कीच बरड जिल्हा परिषद गटामधून निंबळक तालुका फलटण येथील सौ वैशाली संदीप कांबळे यांनी या ठिकाणी महिला सक्षमीकरणासाठी मोठे काम उभा केलेले आहे आणि बरड जिल्हा परिषद गटातील जी 14 गावे आहेत त्यामध्ये दांडगा संपर्क करून लोकांमध्ये वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. यामुळे तसेच त्यांच्या या उमेदवारीच्या मागणीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद बरड गटातील वेगवेगळ्या गावातील हे नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. बरड जिल्हा परिषद गटामधून राजेगट शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी उमेदवारी या ठिकाणी मागणी केलेली आहे. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने. नमस्ते फलटण युट्यूब चॅनलसाठी फलटण.